एक महत्त्वाची बातमी। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपलं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारायला हवी असं उदयनराजे म्हणाले। तर वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ लोकांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्टपणे मांडली नाही असा सवाल उपस्थित करत नाव न घेता शरद पवार यांना त्यांनी टोला लगावलाय। तर मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये असं सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात अडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका असा आदेश मराठा समाजाला दिलाय। आमचं म्हणणं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ त्यात कुठल्या जाती जमातीतलं असतं तर त्यांना ते सगळं लागू होतं ना। का मराठा सोडून सगळ्यांना लागू करताय, मराठ्यांना बाजूला करताय? कोण सहन करणार आहे? ही जरी हा सुप्रीम कोर्टचा निकाल असला तरी राज्य शासनाने आता हे जे आहे ज्यांना आमदार आणि खासदार म्हणून निवडून दिले त्यांची जबाबदारी नैतिक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का? कोण जे ज्येष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या पक्षातले ते का त्याच्यावरती भाष्य करत नाही? का त्यांचं अजूनपर्यंत त्याच्यावरती काय एक साधं स्टेटमेंट नाही? सुप्रीम कोर्टने मॅटर चालू होतं, श्वेतपत्रिका काढा, नेमकं आम्हाला कळू द्या ना की नेमकं तुम्ही काय करताय। सुप्रीम कोर्टाची तारीख सुद्धा तुम्ही दिलेला वकील विसरतोय आणि तो हजर राहत नाही आणि मग दुसऱ्याकडे दाखवायचं त्यांनी केलं आणि त्याच्यावर त्यांनी टाकल्याचं झक मारा। तुमचं राजकारण तुमच्या गेलं चुलीत, समाजाचं काय त्याचा तो विषय घ्या ना तुम्ही, कुठल्याही पक्षातले असला तरी। नाही तर काय मला सांगा ना, मी तर माझं तर प्रामाणिक मत आहे। लोक म्हणतात आम्ही आंदोलन, मी म्हणलं आंदोलन करू नका। तुमच्या एरियातले जे तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील कोणी असू द्या किंवा खासदार कोणी पण असू द्या, कुठल्याही पक्षातला घ्या ना समोर, त्यांना अडवा, घरातनं बाहेर निघून देऊ नका, त्यांना उत्तर द्यायला लावा, त्यांना